श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत धनतेरससाठी रांगोळी कशा पद्धतीने काढायची। तर ही जी रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती रांगोळी आपण बनवलेली आहे उलन पासून। तर ती रांगोळी कशा पद्धतीने बनवायची, ही रांगोळी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं, त्याच्यानंतर ही रांगोळी बनवण्यासाठी कुठल्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेल्समध्ये मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला पण अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवायच्या असतील तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतील किंवा माझ्यापेक्षाही सुंदर रांगोळ्या तुम्ही बनवू शकता। यासाठीच म्हटलं व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा। तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनतेरस बद्दलची माहिती देखील पाहणार आहोत, सोबत भरपूर गप्पाही मारणार आहोत नेहमीप्रमाणे। आता जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये फक्त क्रिएटिव्हिटी बद्दलच न बोलता ओव्हरऑल प्रत्येक टॉपिक वरती गप्पा वगैरे मारत असतो आणि त्यातून पण मी काहीतरी चांगला संदेश देण्याचाच प्रयत्न करत असते। आणि नकळत माझ्याकडून काही चुका होतही असतील, कारण की घरात 2 लहान लहान मुलं आहेत, त्यांना बघून मी व्हिडिओ बनवत असते। तरी देखील तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देता, खूप छान प्रतिसाद देता आपल्या व्हिडिओला, त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे। तर आजचा व्हिडिओ जे कोणी नवीन व्ह्यूअर्स पहिल्यांदाच बघत असतील तर त्यांनी आपल्या चॅनलवरती अजून बरेचसे मी व्हिडिओ अशाच रांगोळी संदर्भात अपलोड केलेले आहेत, ते जर बघितले नसतील तर नक्की बघा, जेणेकरून येणाऱ्या दिवाळी सणासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारी करता येईल रांगोळीची। तर बघा, आता जास्त न बोलता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपण आजची रांगोळी जी काढणार आहोत ती एका प्लेटच्या साहाय्याने काढणार आहोत। त्याचं कारण की ज्यावेळेस आपण मेजरमेंट घेऊन एखादी वस्तू किंवा एखादी रांगोळी बनवायला घेतो त्यावेळेस काही मैत्रिणींना ती अवघड वाटते, सगळ्याच नाही बरं का, पण काही मैत्रिणींना मेजरमेंट म्हटलं की प्रत्येक गोष्ट अवघड वाटू लागते। त्यासाठी मी या ठिकाणी कुठल्याही मेजरमेंटचा वापर न करता प्रत्येक वस्तू बनवत असते, किंवा आता आजची ही जी रांगोळी आहे ती पण आपण कुठल्याही मेजरमेंटचा वापर न करता काढणार आहोत। तर ती कशी, तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच, मी अशी एक प्लेट घेतली आहे की ती प्लेट प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल होते इझिली। आणि जरी तशी प्लेट नसेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये त्या साईजची दुसरी कुठली प्लेट असेल ती घेतली तरी चालेल, किंवा कुकरचा डबा वगैरे असतो तो घेतला तरी चालेल। तर त्या डब्याच्या साह्याने किंवा प्लेटच्या साह्याने अशा पद्धतीने आपल्याला सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे। तर बघा, आता आपल्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, त्याच्यामुळे कर्कटक वगैरे ह्या गोष्टी घरामध्ये अवेलेबल नसतात आणि त्या कुठून आपण ऐन वेळेस अवेलेबल करणार। त्याच्यामुळे अशा पद्धतीने काही काही नवीन ट्रिक्स अँड टिप्स वापरून आपण त्या गोष्टी सोप्या करू शकतो। तर ह्या गोष्टी ज्या मैत्रिणींना माहिती आहे की अशा प्लेटच्या साह्याने रांगोळी काढू शकतो किंवा डब्याच्या साह्याने रांगोळी काढू शकतो, त्यांच्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत नाहीये, त्यांनी ते थोडंसं इग्नोर करा। पण ज्या मैत्रिणी अशा काही ट्रिक्स अँड टिप्स पहिल्यांदाच पाहत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच त्या युजफुल ठरतील। तर बघा, या ठिकाणी मी एक सुरुवातीला सर्कल काढून घेतलेला आहे। त्या सर्कलमध्ये या ठिकाणी मी शुभ असं नाव लिहून घेत आहे। हे नाव लिहिताना थोडंसं मोठंच लिहायचं आहे, ते का मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेल। त्याच्यानंतर मध्ये आपण अशा पद्धतीने धनतेरस नाव टाकून घेतलेलं आहे। तर ते देखील मी हाताच्या साह्याने माझ्या हस्ताक्षरात टाकलेलं आहे। तुमचा हस्ताक्षर जर माझ्यापेक्षा सुंदर असेल तर तुमची बनवून होणारी रांगोळी माझ्यापेक्षाही सुंदर बनवून होणार आहे। तर बघा, त्याच्यानंतर आपण पुढे प्लेटच्या साह्याने परत एक सर्कल काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी लाभ नाव दिलेलं आहे आणि ते नाव देखील मी मोठं दिलेलं आहे। त्याच्यानंतर धनतेरसच्या वरती परत प्लेटच्या साह्याने आपण एक हाफ सर्कल करून घेतलेला आहे, तर बघू शकता। आणि त्याच्यामध्ये मी स्वस्तिक काढलेला आहे आणि त्या सर्कलच्या बाहेर म्हणजे त्या कलशाच्या बाहेर मी कॉइन्स दाखवलेले आहेत। तर ते मी एक अंदाजे ड्रॉ करून घेतलेले आहेत, नंतर वेळेवरती आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस करायचे आहेत आणि ते कसे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, त्याच्यानंतर खालच्या साईडला देखील एक फ्री हँडने मी अशा पद्धतीने स्केच करून घेतलेला आहे। एक अंदाजे स्केच करून घ्यायचा आहे आपल्याला, जसं जसं आपण त्यावरती काम करू तसं जसं जर आपल्याला वाटलं याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे तर त्याच्यामध्ये आपण वेळेवरती चेंजेस करू शकतो। ते कसे ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर बघा,
अशा पद्धतीने खालच्या साईडला मी एक 4 छोटे छोटे सर्कल काढलेले आहेत लटकन टाईपमध्ये, आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली एक पानाचा आकार दिलेला आहे. तर आता बघा, आपला जो हा कपडा आहे तो खूप मोठा आहे, आणि ज्यावेळेस आपण काम करायला जातो त्यावेळेस तो आपल्याला फिरवायला लागतो, आणि मग अशा वेळेस काय होतं, कपडा जर मोठा असेल तर तो फिरवण्यासाठी आपल्याला डिफिकल्ट जातो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं अंतर सोडून अशा पद्धतीने कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि जरी त्याचे तुकडे उरले तरी ते तुकडे अजिबात व्हायला जात नाही. त्या तुकड्यांपासून देखील आपण एक नवीन वस्तू बनवू शकतो. ती कशी, मी इथून पुढे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल. त्याच्यामुळे कपडा वगैरे कट करताना असा अजिबात विचार करायचा नाही की आता आजूबाजूचा जो कपडा आहे तो आपला व्हायला जाईल किंवा त्याचा काही उपयोग होणार नाही. तर आपण प्रत्येक छोट्या कपड्यापासून एक नवीन वस्तू बनवू शकतो. ती कशी, मी तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आता त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये, पण मी फक्त सांगितलं कारण की आजचं जर मॅट कुणी बनवलं आणि ते छोटे छोटे तुकडे असतात उरलेले, ते जर टाकून दिले तर नक्कीच त्यांचं नुकसान होऊ शकतं. कारण की त्या तुकड्यांपासून पण खूप छान छान वस्तू बनवून होतात. यासाठी मी त्या टॉपिकवरती थोडंफार बोललेली आहे. तर बघा, या ठिकाणी आता आपलं रफली स्केच करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, उलन घ्यायचे आहे. तर तुमच्याकडे ज्या कलरची उलन अवेलेबल आहेत त्या कलरच्या उलनपासून तुम्ही कलर कॉम्बिनेशन तुमच्या मनाप्रमाणे यूज करू शकता. आणि जर अशा पद्धतीच्या उलन अवेलेबल असतील तर तुम्ही, मी ज्या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन वापरत आहे त्या पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन देखील वापरून रांगोळ्या बनवू शकता. तर बघा, या ठिकाणी सगळ्यात आधी काय आपल्याला लागतंय ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी, तर पहिली गोष्ट म्हणजे बेस, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ग्लू गन, त्याच्यानंतर आपल्याला लागतात ग्लू स्टिक, त्याच्यानंतर लागते कात्री, त्याच्यानंतर स्केच ड्रॉ करण्यासाठी पेन्सिल, आणि त्याच्यानंतर आपल्याला लागतात वेगवेगळ्या कलरच्या उलन. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उलन मॅट रांगोळी बनवण्यासाठी लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर याच्यावरती अजून डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही याच्यावरती मिररचा वगैरे देखील वापर करू शकता. पण मिरर वगैरे ह्या गोष्टी वापरल्या तरी त्या तात्पुरत्या दिसायला छान दिसतात, पण ज्यावेळेस आपण हे उलन वगैरे म्हणजे ह्या रांगोळ्या मॅट वॉश करतो त्यावेळेस मग वॉश केल्यानंतर ते निघून जातं आणि तिथे ते ग्लू स्टिकचे जे डाग वगैरे ते राहतात. त्याच्यामुळे सिंपल सोबरच रांगोळ्या मॅट छान राहतात आणि वर्षानुवर्ष टिकतात. आता ह्या उलन मॅट ज्या आहेत त्या जरी वॉशेबल असल्या तरी आपल्याला त्या वारंवार वॉश करायच्या नाहीयेत. कधीतरी वर्षातून एकदा जास्त धूळ वगैरे झाली जास्त वेळा वापरून तर आपल्याला नॉर्मली शॅम्पूच्या पानाने हातावरती हलक्या हाताने वॉश करायच्या आहेत. वॉशेबल जरी असल्या तरी अशा रगडून वगैरे वॉश करायच्या नाही. तसं केलं तर त्याची उलन मेन बेसपासून निघू शकते. आणि शक्यतो हे जे रांगोळी मॅट आहेत ते आपण काही रेग्युलर वापरत नाही, फक्त सणांसाठी वापरतो. त्याच्यामुळे वॉश करायला लागतील इतपत ह्या मॅट खराब होत नाहीत. पण तरी वर्षानुवर्ष वापरून झाल्यानंतर जर वॉश करायचे असेल तर मी जसं आत्ता व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही शॅम्पूच्या पाण्याने एकदम हलक्या हाताने वॉश करू शकता. तर बघा, या ठिकाणी आपण शूज जे आहे ते लाल कलरच्या उलनने स्टिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या बाहेरच्या साईडला या ठिकाणी ग्रीन कलरची उलनचा वापर करत आहोत. तर ती उलन मी कशा पद्धतीने स्टिक करत आहे ते तुम्ही जर बारकाईने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर सगळ्यात आधी मी बाहेरच्या साईडने उलन स्टिक करत आहे आणि त्याच्यानंतर आतली साईड जी आहे ती फिल करत आहे. तर ही जी उलन मॅट बनवलेली आहे ही उलन मॅट बनवायला भरपूर वेळ लागलेला आहे आणि संपूर्ण व्हिडिओ जर अगदी स्लो दाखवायचा म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला थोडासा फास्ट दाखवत आहे आणि त्यातल्या त्यात जिथे जिथे मला वाटतंय ह्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे त्या प्रत्येक गोष्टी अगदी टिप्स अँड ट्रिक्स सहित बारकाव्यानिशी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे मी एक 10 ते 12 मिनिटाचा देखील अपलोड करू शकत होते, पण ज्या मैत्रिणी हे जे मॅट आहे पहिल्यांदाच बनवणार असतील त्या मैत्रिणींसाठी प्रत्येक गोष्ट शूट करून शेअर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून त्यांना या मॅट बनवताना कुठल्याही प्रकारची अडचण यायला नको. कारण की नुसतं व्हिडिओ शेअर करायचा म्हणून शेअर करावा असं मला वाटत नाही. असं वाटतं एखादा जर मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला त्या वस्तू एकदम सोप्या पद्धतीने बनवताही यायला हव्यात.
ना की नुसतं एखादा व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून टाकला मी आणि त्यात तुम्ही ज्यावेळेस तो व्हिडिओ पूर्ण बघताय त्यावेळेस मग तुम्हाला ते कसं बनवलंय काय याची काहीच आयडिया येत नाही, अंदाज लागत नाही. त्याच्यामुळे मी ज्या काही वस्तू तुमच्यासोबत शेअर करते त्या अगदी डिटेल्समध्ये शेअर करत असते, जेणेकरून मला असं वाटतं ज्या मी ट्रिक्स अँड टिप्स वापरून ह्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या तुमच्या अगदी इझिली लक्षात याव्यात आणि तुम्ही त्या पद्धतीने अशा वस्तू बनवाव्यात. तर आता ह्या ज्या वस्तू मी बनवत आहे त्या वस्तू मी यापूर्वीही भरपूर बनवलेल्या आहेत, त्याचे व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि ते व्हिडिओ पहिल्यापासून जे रेग्युलर आपले व्ह्युअर्स बघत आहेत त्यांना आजची जी रांगोळी आहे ती अगदी इझिली पटकन लक्षात आली असेल, कशा पद्धतीने ड्रॉ केली, कशा पद्धतीने मी स्टिक करत आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मी परत एकदा डिटेल्समध्ये सांगत आहे, कारण की आजचा व्हिडिओ ते पहिल्यांदाच बघत असतील, पाठीमागचे व्हिडिओ जर त्यांनी बघितले नसतील तर त्यांना प्रत्येक गोष्ट लक्षात येणार नाही. त्यांच्यासाठी मी काही गोष्टी परत रिपीट वारंवार सांगत असते. त्याच्यामुळे जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांनी त्या गोष्टी थोड्याशा इग्नोर करा. तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपण मधल्या साईडला धनतेरस हे नाव टाकून घेतलेलं आहे. ते नाव टाकल्यानंतर आपण परत तो डाव्या साईडचा जो सर्कल आहे तो सर्कल फिल करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा धनतेरसच्या बाजूचा जो आपण रेक्टँगल ड्रॉ केलेला आहे त्या रेक्टँगलला आपण आपल्या चॉईसनुसार कलर कॉम्बिनेशन वापरून अशा पद्धतीने फिल करून घ्यायचं आहे. पण हे कलर कॉम्बिनेशन वापरत असताना असा विचार करायचा आहे की ज्यावेळेस आपली ही उलन मॅट बनवून होईल त्यावेळेस ती दिसायला अट्रॅक्टिव्हही दिसली पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण कलर कॉम्बिनेशनचा वापर करतो त्यावेळेस थोडासा विचार करून युनिक हटके कलर कॉम्बिनेशन देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपली रांगोळी दिसायला सुंदर, अट्रॅक्टिव्ह, युनिक आणि हटके दिसते. आणि ज्यावेळेस आपण कलर कॉम्बिनेशनचा वापर करत असतो त्यावेळेस आपण नॅचरली कलर्स कशा असतात, म्हणजे थोडक्यात एखाद्या फुलाला जर आपण कलर देत असू तर आपण असा विचार करायचा आहे, म्हणजे ते फुल डोळ्यासमोर आणायचं आहे. नॅचरली त्या फुलाला कशा पद्धतीचा कलर असतो, कशा पद्धतीची शेडिंग असते आणि त्याच पद्धतीची शेडिंग, त्याच पद्धतीचे कलर आपण आपल्या वस्तूला, आपल्या रांगोळीला देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून आपली बनवून होणारी वस्तू, बनवून होणारी रांगोळी ही एकदम युनिक हटके आणि नॅचरल कलर वापर केल्यामुळे अशी सुंदर दिसते. तर मला माझ्या भाषेत जेवढं तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करता येतोय तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतेय. आणि ह्या ज्या वस्तू आहेत त्या मी माझ्या स्वतःसाठी बनवत असते आणि आता दिवाळी जवळ आलेली आहे आणि दिवाळीसाठी ह्या सगळ्या रांगोळ्या मी माझ्या स्वतःसाठी बनवत होते. मग म्हटलं चला तुमच्यासोबत जर याचे व्हिडिओ बनवून शेअर केले तर अजून दिवाळीसाठी आहे थोडासा वेळ, तर तुम्ही देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या स्वतःसाठी बनवू शकता. तर ज्या मैत्रिणींना क्रिएटिव्हिटीची आवड आहे पण त्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या, त्या मैत्रिणींसाठी नक्कीच आता हे व्हिडिओ युजफुल ठरतील. त्या देखील अशा पद्धतीच्या नवीन नवीन रांगोळ्या बनवतील आणि येणाऱ्या सणांसाठी वापरतील. तर त्यांच्याही घरामध्ये खूप छान, प्रसन्न आणि आनंदी वातावरण निर्माण होईल. आणि बघा ज्या मैत्रिणी, जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते की ज्या मैत्रिणी ऑफिसला वगैरे जातात त्यांना तर ह्या रांगोळ्या खूपच फायद्याच्या ठरणार आहेत. तसेच ज्या मैत्रिणींच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत त्यांना देखील या रांगोळ्या खूप फायद्याच्या ठरणार आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुम्हाला जास्त प्रमाणात रांगोळ्या बनवायच्या असतील तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवू शकता. जास्त प्रमाणात का म्हटलं त्याचं कारण की जर तुम्हाला एखादी रांगोळी बनवायची असेल आणि तुम्ही एवढं सगळं मटेरियल विकत घेणार असाल तर ते तुम्हाला परवडणार नाही, कारण मटेरियलला लागणारा खर्च आणि एक रांगोळी बनवायची त्यापेक्षा मग एक रांगोळी तुम्ही बाहेरून देखील विकत आणू शकता. त्याच्यामुळे म्हटलं जर तुम्हाला भरपूर रांगोळ्या बनवायच्या असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं मटेरियल खरेदी करून अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवू शकता. पण जर तुम्हाला फक्त एक दोन रांगोळ्या जर बनवायच्या असेल तर तुम्ही त्या मटेरियलमध्ये एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा तुमच्या जवळपास असणाऱ्या लोकल मार्केटमधून किंवा एखाद्या सिटीमध्ये जर तुम्ही गेलात शॉपिंगसाठी तर तिथून अशा पद्धतीच्या रांगोळ्या खरेदी करून घरी घेऊन येऊ शकता आणि तुम्ही तुमच्या दिवाळीची पूजा ह्या रांगोळ्यांचा वापर करून अतिशय सुंदर मांडणी करू शकता. आणि ज्यांना खरंच आवड आहे त्यांनी अशा पद्धतीचं मटेरियल घरी विकत आणून अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या रांगोळ्या केल्या तरी चालतील.
पण फक्त ह्या रांगोळ्या बनवत असताना लहान मुलांची खूप काळजी घ्यायची आहे. लहान मुलं आजूबाजूला असताना शक्यतो ह्या रांगोळ्या बनवायला घ्यायच्या नाही, कारण की ग्लू गन खूप गरम असते. त्यामुळे म्हटलं की मुलांसमोर ह्या रांगोळ्या अजिबात बनवायला घ्यायच्या नाही, जेणेकरून मुलांना कुठल्याही प्रकारची इजा व्हायला नको. तर बघा, ज्यावेळेस आपण हे ग्लू स्टिक करण्यासाठी टाकतो बेसवरती, त्यावेळेस ते ग्लू अगदी गरम असतं आणि नकळत जर मुलांनी मध्ये वगैरे हात घातला तर त्यांना भाजू शकतं किंवा चटका वगैरे बसू शकतो. कारण आता बघा, स्वस्तिकमध्ये मी जे छोटे छोटे बॉल्स चिटकवत होते, ते चिटकवत असताना जर पटकन हात उचलला नाही तर लगेच बोटाला चटका बसायचा आणि चटका बसला की लगेच तिथे फोड यायचा. म्हणजे हे जे रांगोळी मॅटचं काम आहे ते आपल्याला खूप लॉजिकली आणि झटकीपट करायचं असतं. कारण की ते ज्यावेळेस आपण प्रेस करतो उलन, त्यावेळेस ती प्रेस करत असताना आपला जो हात आहे तो ग्लूवरती अजिबात पडता कामा नाही. जर ग्लूला जर आपला हाताची बोटं लागली तर लगेच बोटांना चटका बसतो. तर बघा, ज्यावेळेस आपल्याला एखादी चांगली गोष्ट दिसते त्यावेळेस फक्त चांगली गोष्ट दिसत असते, पण त्याच्या मागची मेहनत काय असते ती वस्तू ज्यांनी बनवली त्यालाच माहीत असते. त्या पद्धतीने ह्या ज्या रांगोळी मॅट आहे दिसायला जितक्या सुंदर दिसतात तितकीच ती बनवण्यामागे त्याची मेहनतही आहे आणि हातालाही तेवढे चटके पण सहन करायला लागतात. त्याच्यानंतर कुठं एवढी सुंदर वस्तू तयार होते. आणि एकदा सवय झाली ना तर मग हाताला चटके वगैरे काय बसत नाही, पण नकळत एखादा चटका बसतो. कारण की एवढं सगळं आपल्याला उलन त्या ठिकाणी स्टिक करायचे असते आणि ग्लूगनच्या साह्याने स्टिक करायचे असते आणि ती ग्लूगन तो ग्लू स्टिक असतो तो थोडासा गरम असतो. तर ज्या मैत्रिणी पहिल्यांदा अशा मॅट बनवतील त्यांच्या ह्या गोष्टी लक्षात याव्यात यासाठी मी हे सांगत आहेत, ना की तुम्हाला घाबरवण्यासाठी. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणते, नाहीतर काही मैत्रिणी मी चटका बसतो म्हटल्यानंतर ह्या रांगोळ्या बनवायच्याच नाही. तर चटका बसतो म्हणजे जर काळजी घेऊन नाही केलं, निष्काळजीपणाने केलं, व्यवस्थित मन लावून नाही वस्तू बनवली तर हाताला चटका बसू शकतो. पण जर आपण व्यवस्थित काळजी घेऊन व्यवस्थित पाहिजे त्या ठिकाणीच उलनवरती प्रेस केलं तर अजिबात हाताला चटका बसत नाही. तर बघा, ही जी उलन आहे स्वस्तिकला मी स्टिक करत आहे, ती स्टिक करण्याची प्रोसेस आधी ज्यावेळेस मी उलन स्टिक केली तशीच होती सेम. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपण आपल्या लॉजिकने थोडंसं कलर कॉम्बिनेशन जर केलं तर बनवून होणारी वस्तू युनिक, हटके आणि आकर्षक बनवून तयार होते. तर आता मी बघा, जे कलश आहे त्या कलशसाठी ऑरेंज कलरचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडासा हळदी कलरची जी शेड आहे तिचा वापर केलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या लॉजिकनुसार कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरून रांगोळी अट्रॅक्टिव्ह बनवण्याचा प्रयत्न करू शकता. किंवा तुम्हाला जर कलर कॉम्बिनेशनची आयडिया येत नसेल तर तुम्ही मी ज्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे अगदी तसेच कलर उलनचे मार्केटमधून घेऊन येऊन त्याच पद्धतीने कलर कॉम्बिनेशन करून रांगोळी बनवू शकता. तर ह्या रांगोळ्या बनवायला खूप सोप्या आहेत. फक्त रांगोळी बनवण्यासाठी लागणारा वेळ आहे तो भरपूर लागतो. पण ज्यावेळेस आपली रांगोळी बनवून होते त्यावेळेस आपल्याला एवढी मेहनत लागली किंवा एवढा वेळ लागला त्याचं काहीच वाटत नाही, कारण की ती रांगोळी खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह बनवून तयार झालेली असते आणि ती रांगोळी बघूनच आपण केलेले कष्ट, आपण घेतलेली मेहनत ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो. आणि किंवा हाताला जरी चटके बसलेले असले त्या गोष्टी सुद्धा विसरून जातो, कारण की त्याचं एवढं सुंदर फळ आपल्याला भेटलेलं असतं. तर ही ज्यावेळेस रांगोळी बनवून होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच ती रांगोळी किती सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह बनवून तयार झालेली असेल. तसंही मी सुरुवातीला व्हिडिओच्या तुम्हाला दाखवलेच आहे थोडक्यात व्ह्यू रांगोळीचा आपल्या. तर बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने आपला वरचा जो भाग आहे रांगोळीचा तो बनवून झालेला आहे आणि ते बनवण्यासाठी अगदी सोपं होतं. आणि आधीच्या रांगोळ्यांचे व्हिडिओ ज्यांनी बघितलेले आहेत त्यांच्या तर ते पटकन लक्षात आलं असेल. तर काही नाही, फक्त आपल्याला नावाला उलन स्टिक करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बॉर्डर जी आहे ती बॉर्डर पासून सुरुवात करायची आहे. जसं की आपण ड्रॉइंग करतो त्यावेळेस पहिल्यांदा बॉर्डरकडे लक्ष देतो. बॉर्डर जर व्यवस्थित असेल तर आपलं ड्रॉइंग छान दिसतं. त्याच पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे, ह्या रांगोळीच्या बॉर्डर जर आपण व्यवस्थित फिल केल्या तर आपली रांगोळी आतमध्ये आपण कशीही फील केली तरी ती सुंदरच दिसते. पण जर आपण बॉर्डर परफेक्ट केली नाही आणि आतमध्ये कितीही परफेक्ट केलं
तर मग आपली रांगोळी अजिबात व्यवस्थित दिसत नाही। त्याच्यामुळे बॉर्डरच्या वेळेस आपण करतो, बॉर्डरची फिनिशिंगच्या वेळेस आपण करतो त्यावेळेस एकदम व्यवस्थित करायचे आहे। आणि त्याच्यानंतर नावाच्या बाजूला ज्यावेळेस आपण उलन स्टिक करत असतो त्यावेळेस नाव झाकलं जाणार नाही याची काळजी घेऊन उलन स्टिक करायची। म्हणजे जर समजा आता धनतेरस जे नाव आहे तर ते धनतेरस म्हणजे समजा आपण धच्या बाजूला फिल करतोय तर ती जी व्हाईट उलन आहे त्या व्हाईटला अगदीच चिटकून आपल्याला दुसऱ्या कलरची उलन स्टिक करायची नाही। थोडंसं अंतर सोडून बाहेरच्या साईडनी थोडीशी उलन प्रेस करत स्टिक करायचं आहे, जेणेकरून जे धनतेरस नाव आहे ते झाकलं जात नाही। तर आता बघा तुम्हाला धनतेरस नाव थोडंसं अस्पष्ट दिसते, पण ज्यावेळेस आपली रांगोळी बनवून होईल त्याच्यानंतर तुम्हाला ते एकदम व्यवस्थित दिसेल। ते कसं ते देखील मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा या ठिकाणी आपण झेंडूच्या फुलांचा लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या 2 लटकनला। तर बघा सुरुवातीचा जो सर्कल आहे तिथे मी ऑरेंज कलरची उलन फिल केलेली आहे, त्याच्यानंतर येलो कलरची। तर सारखं ऑरेंज कलर आणि येलो कलर असं चेंज करत बसायचं नाही। आपल्याला जर कमीत कमी वेळेत जर काम करायचं असेल तर एकदा आपण ऑरेंज कलर घेतलाय ना तर सगळी ऑरेंज कलरची फुलं एकदाच करून घ्यायची, म्हणजे आपल्याला परत तो धागा खाली ठेवायचा, म्हणजे ती उलन खाली ठेवायची, परत येलो घ्यायची, परत ऑरेंज घ्यायची। याच्यामध्ये जो वेळ जातो ना त्या वेळेमुळे आपली रांगोळी बनवायला अजून जास्तीचा वेळ जातो। त्याच्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम कसं होईल याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं, जेणेकरून आपल्या ज्या रांगोळ्या आहे त्या बनवायला जर समजा 3 तास लागत असेल तर अशा ट्रिक्स अँड टिप्स वापरल्यामुळे अर्धा तास कमी लागतो, 2.5 किंवा 2 तासातच बनवून होतात। तर मोठ्या जर रांगोळ्या असतील तर एवढ्या कमी वेळात बनवून होत नाही। मी फक्त अंदाजे तुम्हाला कळावं म्हणून टायमिंग सांगितला रँडमली, पण ह्या ज्या रांगोळ्या आहेत त्या बनवायला भरपूर वेळ लागतो, कारण की आपल्याला एक एक धागा चिटकवायचा असतो, त्याच्यापासून क्रिएटिव्हिटी करायची असते त्यामुळे। तर बघा खाली मी पानांचा आकार दिलेला लटकनला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मी कलर कॉम्बिनेशन कसं वापरलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता। आणि स्टिक करताना देखील मी एक लटकन करत बसले नाही का, एक कलर दिलाय त्याच्यानंतर परत दुसरा कलर दिलाय, इकडच्या लटकनला एक कलर देऊन घेतला तर लगेच दुसऱ्या लटकनला तोच कलर परत तिकडे फिल करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच दुसरा कलर परत दोन्ही लटकनला दिलेला आहे। म्हणजे कमीत कमी वेळेत जर आपल्याला कामं करायची असतील तर अशा पद्धतीने काम करायला लागतं, जेणेकरून आपली वस्तू लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमी वेळेत बनवून होते। आणि ह्याच गोष्टी फक्त रांगोळीसाठी अप्लाय नाही करायच्या, घरातील कामांसाठी, ऑफिसच्या कामांसाठी किंवा आपण कुठे बाहेर जातो त्या कामांसाठी सगळीकडे ह्या गोष्टी जर अप्लाय केल्या तर आपली कामं लागणाऱ्या वेळेपेक्षाही कमीत कमी वेळेत करून होतात आणि आपल्याला देखील मुलांना सांभाळून घरातली कामं करून स्वतःसाठी वेळ मिळतो। आणि ह्याच गोष्टी मी माझ्या डेली जीवनामध्ये वापरत असते, त्याच्यामुळेच मला 2 मुलं सांभाळून घरातली कामं करून देखील स्वतःसाठी वेळ मिळतो आणि मी अशा पद्धतीच्या नवनवीन वस्तू माझ्या स्वतःसाठी बनवत असते, तुमच्यासोबत शेअर करत असते। आणि ह्या गोष्टी फक्त मी एकटीच करत नाहीये, भरपूर मैत्रिणी ज्या कोणी आता आपले व्हिडिओ बघत असतील त्या देखील अशा पद्धतीच्या नवीन ट्रिक्स वेळेचं नियोजन करण्यासाठी स्वतःच्या लाईफमध्ये वापरत असतील। पण आता माझा चॅनल आहे आणि माझ्या चॅनलवरती मी माझ्या डेली जीवनातली प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। नाहीतर काही मैत्रिणींना वाटायचं की म्हणजे मीच काही जागा वेगळं करते का, तसं नाही। प्रत्येक मैत्रीण दररोज तिच्या लाईफमध्ये काही ना काही नवीन गोष्टी, नवीन ट्रिक्स अप्लाय करत असते, जेणेकरून तिची कामं कशी सोपी होतील। पण ज्या कोणी मैत्रिणी अशा ट्रिक्स अँड टिप वापरत नसतील त्यांच्यासाठी आपले हे व्हिडिओ किंवा त्यातून आपण ज्या काही गोष्टी सांगतो त्या नक्कीच फायद्याच्या ठरतील, त्याच्यामुळे मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते। तर ह्या गोष्टी मी पॉझिटिव्हली ज्या मैत्रिणी घेतात त्यांच्यासाठी नाही बोलत बरं का, पण बऱ्याच जण तसे नसतात पॉझिटिव्ह विचार करणारे, काही निगेटिव्ह विचार देखील करतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट एक्सप्लेन करून सांगायला लागते। तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपलं जे खालचं तोरण होतं ते देखील बनवून झालेलं आहे। त्याचं कलर कॉम्बिनेशन मी कशा पद्धतीने वापरलेलं आहे तर ते तुम्ही बघू शकता। सुरुवातीला व्हाईट कलर घेतलेला आहे, त्याच्यानंतर येलो कलर घेतलेला आहे आणि ते देखील बनवताना मी एक बनवत बसलेली नाहीये, तिन्ही जे तोरण आहेत ते तिन्ही ॲट अ टाइम बनवलेले आहे, जेणेकरून आपलं ते तोरण पटकन बनवून तयार होईल। तर बघा
आपण ज्यावेळेस रोज नवीन नवीन वस्तू तुमच्यासोबत शेअर करतो, म्हणजे मी ज्यावेळेस नवीन नवीन वस्तू तुमच्यासोबत शेअर करते त्यावेळेस फक्त त्या वस्तूबद्दलच बोलत नाही, ओव्हरऑल माझ्या मनातील जे विचार असतात ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि ते मी कुठेही लिहिलेलं नसतं की मला ह्या व्हिडिओमध्ये मला आता असंच बोलायचं आहे तसंच बोलायचं आहे. अगदी मनातून ज्या गोष्टी येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणते, मी तुम्हाला माझ्या जवळच्या मैत्रिणी मानते, त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत बोलायला, माझे विचार मांडायला खूप छान वाटतं, आवडतं. आणि ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात त्यांनी त्या थोड्याशा इग्नोर करा किंवा स्किप करा. पण ज्या मैत्रिणींना ह्या गोष्टी माहीत नसतात किंवा डेली जीवनात काम करत असताना जर आपण काही ट्रिक्स अँड टिप वापरल्या तर आपली कामं कशी सोपी होतील हे माहीत नसेल, त्या मैत्रिणींसाठी नक्कीच ह्या गोष्टी खूप फायद्याच्या ठरतील. त्यामुळे मी माझे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असते. तर बघा, या ठिकाणी बोलता बोलता आपलं अशा पद्धतीने ही जी रांगोळी आहे ती बनवून तयार होत आलेली आहे. तर ही रांगोळी बनवण्यासाठी मला भरपूर वेळ गेलेला आहे, पण ती रांगोळी जी आहे मी कमीत कमी वेळेमध्ये तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे उलन कशा पद्धतीने स्टिक करायची, तर त्या पद्धतीने तुम्ही जर व्यवस्थित उलन स्टिक केले तर तुमची देखील रांगोळी बनवून होणारी अशा पद्धतीने सुंदर, अट्रॅक्टिव्ह, युनिक आणि हटके बनवून तयार होईल. तर बघा, धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा दिवाळीचा दुसरा दिवस असतो आणि धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या 13व्या दिवशी असते. या दिवशी धन्वंतरीचं पूजन देखील आपण करतो. आरोग्याची देवता धन्वंतरी ही समुद्र मंथनाच्या वेळी प्रकट झालेली असं म्हटलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा धनतेरसच्या दिवशी धन्वंतरीची पूजा आपण करतो. म्हणजे देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्म या दिवशी झाला, म्हणून या दिवशी आरोग्याची देवता असलेल्या धन्वंतरीची पूजा आपण करत असतो. त्याच्यानंतर लक्ष्मी आणि कुबेरांची पूजा. तर धनत्रयोदशीला लक्ष्मी मातेचे आणि धनवैभव देणाऱ्या कुबेर देवतेची ही पूजा आपण या दिवशी करतो. तर काही जण या दिवशी खरेदी करतात, कारण या दिवशी केलेली खरेदी शुभ मानली जाते असं म्हटलं जातं. काही जण सोन्याची खरेदी करतात, काही जण चांदीची खरेदी करतात, कोणी भांड्यांची खरेदी करतं, कोणी नवीन वस्तूंची खरेदी करतं. तसेच धनतेरसच्या दिवशी आपण संध्याकाळी यमदीपदान करतो. यमदीपदान म्हणजे काय, तर यमदीपदान म्हणजे एक कणकेचा दिवा तयार करायचा असतो. तर प्रत्येक भागातली प्रथा परंपरा ही वेगळी असू शकते, पण ज्या गोष्टी मी आतापर्यंत ऐकलेल्या आहेत किंवा मी पाहिलेल्या आहेत केलेल्या आणि आम्ही ज्या करत आलेलो आहोत त्या गोष्टी मी तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करत आहे. तर प्रत्येकाची पूजा मांडण्याची पद्धत, प्रथा, परंपरा ही वेगवेगळी असू शकते. तर यमदीपदान म्हणजे काय, तर एक कणकेचा दिवा करायचा आहे आणि हा दिवा जो आहे दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. कारण असं म्हटलं जातं यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी असतात आणि तर हा दिवा ठेवून आपल्याला मंत्र म्हणायचा आहे, दिव्याला नमस्कार करायचा आहे. तर हे यमदीपदान का केलं जातं, तर घरातील कुणालाही अकाली मृत्यू येऊ नये किंवा आपल्याला अकाली मृत्यू येऊ नये यासाठी हे यमदीपदान केलं जातं. तर याच्याबद्दल बऱ्याच मैत्रिणींना माहीत असेल आणि काही मैत्रिणींना माहीतही नसेल, पण ज्या गोष्टी मी आत्तापर्यंत पाहत आलेल्या आहे, मोठ्यांकडून शिकलेले आहे, त्या गोष्टी मी या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने धनतेरसची पूजा करत असतो. त्याच्यानंतर पूजेची मांडणी कशा पद्धतीने करतो ते पण मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते. तर बघा, आपली रांगोळी बनवून झालेली आहे. थोडे फार काही जे पॅचेस राहिले होते ते मी कव्हर करून घेत आहे आणि ते करता करता या ठिकाणी तुमच्यासोबत थोड्याफार गप्पा मारत आहे आणि पूजेची मांडणी कशा पद्धतीने मी करते किंवा आजपर्यंत मी बघत आलेले आहे त्या गोष्टी या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, धनतेरसच्या पूजेसाठी पूर्व दिशेकडे तोंड करून आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे. एका चौरंगावरती लाल वस्त्र आपल्याला अंथरायचं आहे. त्याच्यानंतर लक्ष्मी आणि कुबेराची मूर्ती किंवा त्यांचं चित्र ठेवायचं आहे. त्याच्यानंतर विड्याची पानं, सुपारी, बदाम, खारीक, हळकुंड, नंतर फळं, फुलं आणि गोड मिठाई वगैरे आणि 7 धान्य आपण या ठिकाणी पूजेसाठी अर्पण करत असतो. त्याच्यानंतर धूप, दीप,
म्हणजे धूप लावतो, दिवा लावतो, त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे लावतो, अक्षता वगैरे घेतो. ह्या सगळ्या गोष्टी धनतेरसच्या पूजेसाठी लागतात. त्याच्यानंतर आपण धन्वंतरी आणि लक्ष्मीचे मंत्र वगैरे म्हणतो पूजेसाठी. आणि ही पूजा करत असताना आपण धन्वंतरीचा फोटो देखील ठेवत असतो. तर अशा पद्धतीने धनतेरसला पूजेची मांडणी मी तरी करत असते. तर बघा, आता प्रत्येक भागात पूजा करण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. तर मी ज्या पद्धतीने करते त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्याल. तर या ठिकाणी बघा, बोलता बोलता, गप्पा मारता मारता, माझा अनुभव शेअर करता करता या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी बनवून झालेली आहे. आणि ही रांगोळी कशा पद्धतीने बनवायची त्या टिप्स अँड ट्रिक्स देखील मी जिथे जिथे मला गरज वाटली तुम्हाला सांगितल्या पाहिजे ह्या गोष्टी त्या देखील सांगितलेल्या आहेत. आणि तरी देखील तुम्हाला अजून काही क्वेरी असतील तर तुम्ही इथून पाठीमागे मी जे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ह्याच रांगोळीच्या संदर्भात ते व्हिडिओ जाऊन बघू शकता, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न पडणार नाही. या रांगोळीसाठी सामान कसं घ्यायचं, ही रांगोळी कशी बनवायची, ह्या सगळ्या गोष्टी. भेटू लवकरच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.